नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। जालना शहरातील MIDC परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर चंदनजिरा पोलिसांनी धडक कारवाई करत 9 जुगाऱ्यांना ताब्यात घेतले। या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी आणि रिक्षासह तब्बल 6,88,650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। MIDC परिसरातील न्यू जगदंबा ट्रान्सपोर्टच्या गाड्यात काही इसम झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती चंदनजिरा पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी आणि पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने सापळा रचून अचानक धाड टाकली होती। धाडीदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून शिवनाथ चोरमारे, गोविंद शेळके, किरण जाधव, प्रदीप टेकाळे, अंकुश शिंगळे, शिवा वाल्हेकर, सुनील आदमाने, शेख हाफिज यांच्यासह जुगारासाठी गाळा उपलब्ध करून देणारे संतोष शिकारे यांना ताब्यात घेतले। या सर्वांविरोधात चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून 6,88,650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। अवैध जुगार अड्ड्यांवर सुरू असलेल्या पोलिसांच्या कारवाईमुळे शहरातील अशा व्यवसायांवर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्यासह फौजदार MB स्कॉट, सहाय्यक फौजदार मनसूब वेताळ, जमादार राजेंद्र राठोड, कृष्णा तंगे, शिवाजी जमधाडे, सुभाष पवार, अभिजित वायको, शरद पवार, सागर खैरे, रेश्मा गुरुम आणि शैला लोखंडे यांनी ही यशस्वीरित्या कारवाई केली आहे। जालना शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी साचून नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे। या पार्श्वभूमीवर जालना महानगरपालिकेच्या महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत आणि महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांनी पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। पाणी निचऱ्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले। 5 ऑगस्ट रोजी महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत आणि महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांनी प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मधील पूरग्रस्त भागांचा दौरा केला। यावेळी गायत्रीनगर, कोठारीनगर, महेशनगर आणि हनुमान घाट या भागांना भेट देऊन पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आलाय। पाहणी दरम्यान अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं निदर्शनास आलंय। महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले। विशेषतः प्रभागालगतच्या हायवे रोडवर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्यानं जलनिस्सरण व्यवस्था सक्षम करण्यावर भर देण्यात आलाय। नाले आणि गटारे तातडीने स्वच्छ करून पावसाचे पाणी लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी आवश्यक कामे युद्धपातळीवर सुरू करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या। या पाहणी दौऱ्यात नगरसेवक अक्षय गोरंट्याल, नगरसेविका पद्मा मानधनी, नगरसेवक कल्याण भदनेकर, माजी नगरसेवक जीवनभैया साले, नगर अभियंता सय्यद सौ, सामाजिक कार्यकर्ते अजित मानधनी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते। नागरिकांनी कायमस्वरूपी जलनिस्सरण व्यवस्था उभारण्याची मागणी यावेळी प्रशासनाकडे केली आहे। आता आयुक्त म्हणून मला इथे जे वेळ झाली आहे त्यामध्ये माझे लक्षात एवढं आलंय की आपण फील्डवर जरी गेले नाही तर आपल्या लोकांचं जे प्रॉब्लेम आहे फील्डवरचं ते समजणार नाही। या निमित्तानेच आम्ही आपले जे नगरसेवक आहे, मेयर, डेप्युटी मेयर सगळ्यांसोबत फील्ड विजिट्स आम्ही वॉर्डची प्लॅन करतोय। आता 4 ते 5 वॉर्ड्स आमचे झाले आणि असाच पुढे आम्ही वॉर्ड्स करणार कव्हर। आज 5 ऑगस्टला आम्ही वॉर्ड नंबर 1 आणि वॉर्ड नंबर 2 कव्हर केला होता। स्पेशली वॉर्ड नंबर 1 चे लोकांची खूप कंप्लेंट होते की गायत्रीनगर, कोठारीनगर या कॉलनीजमध्ये पाणी खूप साचतं आणि ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे। आता हे जे कॉलनीज आहे इथे इंटरनल ड्रेनेजचा प्रॉब्लेम नाही आहे, इथे जे आउटर ड्रेनेज आहे, नॅशनल हायवे जे बाहेरून जात आहे तिथला प्रॉब्लेम आहे। स्पेशली गायत्रीनगरचं काय आहे की तो लो लाईंग एरिया आहे। आपण नॅशनल हायवे पासून ते बघितलं की त्याची टॉपोग्राफी अशी आहे की ते लो लाईंग आहे आणि तिथून पाणी मध्ये जाते। तर त्याची उपयोजना आम्ही अशी केली आहे की आता थोडी पाऊस थांबली 3-4 दिवस की आम्ही बाहेर नॅशनल हायवेच्या परिसरात आउटरला बंडिंग करू आणि नंतर जी कनेक्टिव्हिटी ड्रेनेज आम्हाला द्यायचं आहे ते प्रयत्न करू की ते लवकरात लवकर झाले पाहिजे। बऱ्यापैकी आमचे विजिट्समध्ये 2 प्रभाग झाले, प्रभाग 1 आणि 2। मोठे जे विषय आले ते ड्रेनेजचेच होते। आता पाऊस आहे त्यामुळे ते एरियाज पर आयडेंटिफाय होतात। म्हणजे भरपूर लोकांना वाटते की ड्रेनेजमध्ये पावसामुळे पाणी साचलंय, पण आम्हाला ॲज ॲडमिनिस्ट्रेशन असं वाटते की तो पाणी साचला की आम्हाला आयडेंटिफाय होऊन जाते की कोणकोणत्या एरियाजमध्ये प्रॉब्लेम आहे। तर हे विजिट आमची जे पावसामध्ये होते याचा नक्कीच एक पॉझिटिव्ह आउटकम निघणार आहे आणि आम्ही आयडेंटिफाय करतोय की कुठे कुठे काय काय परियोजना आम्हाला करायची आहे। आणि आमचा फोकस असा आहे की यावर्षी ड्रेनेजचे जे इश्यूज आहे बऱ्यापैकी ते आम्ही सॉल्व्ह करू ॲज मच एज पॉसिबल।
पाणीचे पण काही इश्यूज आहे, तर पाणीचे पण आपण वॉल फिटिंगवर सॉल्व्ह करू. आणि त्याच्या नंतर एकदा ड्रेनेज आणि वॉटर झाला की आम्ही रोडवर आणि बाकी गोष्टीवर लक्ष देऊ शकतो. CCMP धारक डॉक्टरांना MMC मध्ये नोंदणी करण्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढलाय. इंडियन मेडिकल असोसिएशन जालना शाखेच्या वतीने राज्य सरकारच्या या वादग्रस्त शासन निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आधुनिक वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय व्यवसायाच्या गुणवत्तेशी तडजोड होईल असा आरोप करत संबंधित GR तातडीने रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयास दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा राष्ट्रव्यापी संप पुकारण्यात येईल असा इशारा देखील IMA ने दिला आहे. IMA जालना शाखेचे अध्यक्ष डॉक्टर बळीराम बागल आणि सचिव डॉक्टर प्रल्हाद धारूरकर यांच्यासह सदस्य डॉक्टरांनी या संदर्भात निवेदन देत शासनाचे लक्ष वेधून घेतले. निवेदनात म्हटले की वैद्यकीय शिक्षण हा आरोग्य विषयाप्रमाणे समवर्ती यादीतील विषय नसून त्याचे नियमन संबंधित वैद्यकीय परिषद आणि प्राधिकरणांकडून केले जाते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने काढलेला CCMP धारक डॉक्टरांना MMC मध्ये नोंदणी करण्याचा अध्यादेश हा वैद्यकीय परीक्षांच्या कार्यक्षेत्राचा हस्तक्षेप करणारा असल्याचा दावा करण्यात आलाय. तसेच सर्वोच्च न्यायालयाने पूनम वर्मा विरुद्ध अश्विन पटेल या प्रकरणात दिलेल्या निकालाचा उल्लेख करत एका वैद्यकीय पद्धतीची नोंदणी असलेला डॉक्टर दुसऱ्या वैद्यकीय पद्धतीला औषधे लिहू शकत नाही किंवा उपचार करू शकत नाही असं स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे संबंधित GR सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयालाही विरोधात असल्याचं IMA ने नमूद केलं आहे. निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं असून या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय आणि विभागीय आयुक्त कार्यालयाला देखील पाठवण्यात आली आहे. यावेळी जालना IMA अध्यक्ष डॉक्टर बळीराम बागल, सचिव डॉक्टर राजीव जेथलिया यांच्यासह सदस्य डॉक्टरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्यामध्ये प्रामुख्याने मागणी जी होती की IMA जालना किंवा IMA महाराष्ट्र हे कोणत्याही पॅथीला विरोध करत नाहीये. प्रत्येक पॅथीचा आदर करते, प्रत्येक पॅथीचा सन्मान करते. परंतु हे जे मिक्स पॅथी कल्चर जे येऊ घातलंय त्याला निश्चितच हे पेशंटच्या हिताचं नसल्या कारणाने आमचा विरोध आहे. नुकत्याच झालेल्या CCMP कोर्समध्ये ज्यांनी कंप्लीट केला त्यांना MMC रजिस्ट्रेशन देण्याची जी काही सरकारची भूमिका आहे ती अत्यंत चुकीची आहे. आणि कारण फक्त 6 महिन्याचा कोर्स केल्यामुळे कोणी MBBS एवढं नॉलेज येण्यासाठी मला असं वाटतं ते शक्य नाहीये. आणि निश्चितच मला वाटतं गव्हर्नमेंटने यासाठी विचार करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपण हा पेशंटच्या हिताची कारण MMC बॉडी ही गव्हर्निंग बॉडी आहे. हे रूल्स आणि रेग्युलेशन MBBS चे ठरवत असतात आणि अशा बॉडीमध्ये त्यामध्ये त्या विषयाची माहिती असलेला व्यक्ती असणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून मला असं वाटतं की निश्चितच ही मिक्सोपॅथीला आमचा विरोध आहे. ना आमच्या कोणत्या BMS BHMS कोणत्याही बांधवांबद्दल आमचा दोष नाही. संपामध्ये गव्हर्नमेंटने घेतलेल्या निर्णयाला आमचा तीव्र विरोध आहे. यासाठी कालपासून आम्ही संप करत आहोत. आमचे बरेच बांधव आझाद मैदान मुंबई येथे उपोषणास बसलेले आहेत. या संपामध्ये सर्व मार्ड असेल, MBBS स्टुडंट असतील, सर्व प्रॅक्टिशनर्स असतील, हे सर्व इन्व्हॉल्व आहे. आणि मला असं वाटतं की सरकारने याचा निश्चितच विचार करणं गरजेचं आहे. धन्यवाद. राज्य सरकारने 3 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी उत्तीर्ण BHMS होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल अर्थात MMC मध्ये स्वतंत्र नोंदणीचा मार्ग मोकळा झालाय. या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करताना जालना शहरात होमिओपॅथिक डॉक्टरांनी मोठ्या जल्लोषात आनंदोत्सव साजरा केलाय. अंबड चौफुली येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसरात फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण आणि एकमेकांना पेढवे भरवत शासनाच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने होमिओपॅथिक डॉक्टर आणि गुरु मिश्री होम प्रतीक मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने 3 ऑगस्ट रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी BHMS होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या स्वतंत्र नोंदणीत समाविष्ट करण्यात मान्यता देण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानंतर मंगळवारपासून पात्र
डॉक्टरांच्या नोंदणी प्रक्रियेलाही सुरुवात करण्यात आली आहे। या निर्णयामुळे राज्यातील हजारो होमिओपॅथिक डॉक्टरांना वैद्यकीय सेवेत अधिकृत मान्यता मिळण्याचा मार्ग खुला झाला असून ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याची भावना डॉक्टरांनी व्यक्त केली आहे। या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत करण्यासाठी जालना शहरातील अंबड चौफुली येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाजवळ इंटिग्रेट डॉक्टर्स असोसिएशन, नेहा कृती समिती, हिप्पम अशा सर्व संघटनांच्या वतीने आनंदोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी डॉक्टर कांचन देसरडा आणि डॉक्टर योगेश ढोंबरे यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित डॉक्टरांनी फटाके फोडून, गुलाल उधळून आणि एकमेकांना पेढे भरवत शासनाच्या निर्णयाचं जल्लोषात स्वागत केलंय। फटाके वाजवून, गुलाल उधळून आम्ही हा आनंदोत्सव जालना होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन व गुरु मिश्र होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत आम्ही हा आनंदोत्सव साजरा करतोय। हा जो आनंदोत्सव आहे हा ग्रामीण भागातल्या जनतेसाठी सर्वात मोठा आनंदोत्सव, कारण का ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचलेला होमिओपॅथी डॉक्टर आहे आणि त्याला जी ॲलोपॅथी करायची परवानगी दिलेली, याच्यामुळे मी राज्य शासनाचे फार आभार मानतो। हे सर्व करताना हा जो लढा सुरू झालेला 2014 पासून आतापर्यंत हा फार स्ट्रॉंगली लढला गेला। याच्यात सर्व होमिओपॅथी डॉक्टर्स, फिजिशियन्स आणि संस्थाचालकांनी भरभरीने प्रतिसाद दिला, त्यामुळे आम्ही हा विजय मिळवू शकलो आणि हा विजय खरंच ग्रामीण भागातील जनतेसाठी असलेला हा विजय आहे। त्याच्यामुळे हा आनंदोत्सव फार मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट व्हावा अशी माझी अपेक्षा आहे। मग कालच्या 3 तारखेला अध्यादेश काढण्यात आला महाराष्ट्र शासनाच्या वतीने CCMP धारक होमिओपॅथिक डॉक्टरांना MMC मध्ये रजिस्ट्रेशन द्यावे आणि 2 दिवसापूर्वी MMC मध्ये रजिस्ट्रेशन प्राप्त झालेलं आहे। खऱ्या अर्थाने हा प्रवास फार बिकट होता। IMA ची मंडळी त्याच्या विरुद्ध कोर्टात देखील गेली होती। 3 वेळेस त्यांनी कोर्टाकडनं त्या कोर्सला स्टे मागण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु कोर्टाने सर्व गोष्टी निष्पक्षपाती बघितल्या आणि त्या स्टेला नकार दिला। आजही ती जी काही केस चालू आहे आणि तिचा येणाऱ्या थोड्याच दिवसात 14 तारखेला जजमेंट पण आहे, हेअरिंग आहे त्याच्यावरती आणि तत्पूर्वी गव्हर्नमेंटने सर्व न्याय व विधी खात्याने, वैद्यकीय शिक्षण खात्याने अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती अभ्यास करून MMC मध्ये डॉक्टरांना जे काही रजिस्ट्रेशन आहे ते दिलं आहे आणि हे रजिस्ट्रेशन देत असताना खऱ्या अर्थाने तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या माध्यमातून हा कोर्स आज उदयाला आला आणि तो कोर्स येऊन आज आम्हाला रजिस्ट्रेशन मिळतंय। याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय। पुन्हा एकदा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबड चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी।